शिर्डीमध्ये हवेत गोळीबार करणारा आरोपी जेरबंद, तर आरोपीकडून 3 गावठी पिस्तुलांसह 3 जिवंत काडतूस जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. सासवडमध्ये आवाज करणाऱ्या बुलेट चालकांवर पोलिसांची कारवाई. पोलिसांचे सायलेन्सर्स काढून रोड रोलर या ठिकाणी फिरवलं, तर बुलेट चालकांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई. धाराशिवच्या तुळजापूरमध्ये पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारला भीषण आग, तर या घटनेमध्ये कार जळून खाक. भंडाऱ्याची कांद्री खैरलांजी या गावालगतच्या शेतशिवारात वाघाकडून रानडुकरांची शिकार. वाघाच्या संचारामुळे या ठिकाणी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. धुळ्याच्या सिंदखेडा तालुक्यातल्या वाघोदे इंदासी देवी यात्रोत्सवाला सुरुवात, तर या ठिकाणी वाघोदे इंदासी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. धुळे शहरात या ठिकाणी कार विक्रीतनं फसवणूक करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात. भाड्यानं घेतलेली कार विक्री करून करत होते फसवणूक. 2 कार जप्त. नांदेडच्या आश्रमशाळेतील 59 विद्यार्थ्यांना विषबाधा. विद्यार्थ्यांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू, मात्र विषबाधेचं कारण अद्याप अस्पष्ट. जळगावमध्ये छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात 4थ्या देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलचं थाटात उद्घाटन. संपूर्ण राज्यभरातनं 2 दिवसीय महोत्सवात 150हून अधिक शॉर्ट फिल्म्स दाखवल्या जाणार. दापोली ते शिर्डी साईबाबा पायी पालखीचं मुळशीमध्ये मोठ्या उत्साहात स्वागत, तर फुलांची उधळण करत पालखीचं स्वागत. साई नामाच्या जयघोषानं परिसर दुमदुमला. पुण्याच्या भोर तालुक्यातील 9210 शेतकऱ्यांना अॅग्रिस्टॅक योजनेचा लाभ, तर या योजनेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद.